पण वडाची पानं घेतली आहे. चाललो आहे आता, गाडी तिकडे लावलेली आहे तिकडे. अशा पद्धतीने करवंद आणि आंब पण सापडलं. इथं आंब्याचं झाड आहे. दुपारचे 12 वाजले आहे आणि डायरेक्ट सूर्य डोक्यावर आला आहे, त्यामुळं झाडाची सावली डायरेक्ट खोडापाशी. आणि इथं मोहाचं झाड आहे. इथं वरती चढलो आताच मित्रांनो आणि इथे आता तोडले आहे बघा. त्याच्यातून चिक वगैरे तर निघत आहे. अशा प्रकारे मोहट म्हणतात त्याला. तर आपल्या चॅनलवर याची भाजीचा रेसिपी व्हिडिओ आहे, तर ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी नक्कीच बघा. वर मित्रांनो आता जातो, चला आता पुढील प्रवासाला मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर आज आपण व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, कारण खूप दिवस आपण व्यस्त होतो अनेक कामांमध्ये आणि आपला मोबाईल पण प्रॉब्लेम होता, त्यामुळे आपले व्हिडिओ येत नव्हते. बरेचसे मित्र म्हणत होते की तुमचे व्हिडिओ येत नाही, परंतु आज आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. कारण आज आपण रानामध्ये आलेलो आहे, रानची काळी मैना म्हणजे करवंद खाण्यासाठी. कारण इकडचा आज थोडंसं बाहेर आलेलं आहे, इकडं रंधा राजूरच्या वरती. तर तिकडच्या भागामध्येच करवंद असतात, त्यामुळं मग कधी करवंद खायचे असेल तर इकडंच यावं लागतं. आता सीझन पण चालू झालेला आहे करवंदाचा. मस्तपैकी रानची काळी मैना मस्तमध्ये रानामध्ये फिरून ते काय करवंदाचा आस्वाद घ्यायचा आहे. इथं करवंद वगैरे मस्त आहे. तर मित्रांनो याच करवंदाचा आज आस्वाद घ्यायचा आहे. बघाल तर इथं मस्त काळे करवंद एकदम मस्तपैकी आलेले आहे. तर काय करवंद एकदम कडू काय गोड असे असतात, त्यामुळे मग ते बघून खावं लागतं. तर अशा पद्धतीने आज हा करवंदाचा व्हिडिओ आहे. आज आम्ही तिघही आलेला आहे. रोशन तर आज घरीच आहे. तर बघू शकता करवंद मस्तपैकी इथे बघाल तर ही करवंद आहे. तर चला आज करवंद शोधूया, बघूया. आता टोपली पण आणलेली आहे निखिलने, ही टोपली पण भरून न्यायची आहे आम्हाला. निखिल पण करवंद तोडीत आहे. त्याने तोडले आहे 10-12, अजून तोडायला सुरुवात करायची आहे. सकाळचे जवळपास 9-10-1 वाजले, त्यामुळं मग लवकरच आला आहे. ऊन मकार होतं, त्यामुळं मग उन्हाच्या तडाख्याचं पण खूप घाम वगैरे येतं, त्यामुळे लवकरच आलेला आहे. चला मित्रांनो अशा पद्धतीने निखिल आणि बायको तिकडे करवंद खात आहे आणि निखिल तोडीत आहे. बघू आता किती करवंद आपल्याला मिळतात. नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा. तर इथं पूर्ण बघाल तर करवंदीचे झाड आहे. रानात आल्याशिवाय रानातील जो काय आनंद आहे तो अनुभवता येत नाही, त्यामुळे मग रानात यावंच लागतं. करवंद सापडता बराच वेळ झालेला आहे. जवळपास आता 10:30 वाजले आहे मित्रांनो. अशा पद्धतीने करवंद आणि आंब पण सापडलं. इथं आंब्याचं झाड आहे. तर खाली थोडंसं साका पडलेल्या होत्या, तर त्या खायच्या आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने चला बघूया खाऊन कसं काय आहे साका. तर एकदम रानामध्ये आल्यावर काय काय भेटेल याचा काय थांगपत्ता नाही राहत. चला आपण आता खाऊया. एकदम मस्त आहे, एकदम मस्त पिकलेला आंबा सापडलेला आहे आपल्याला. तर रानातील आंब करवंद यांचा आस्वाद घेणं म्हणजेच जे काय आनंद आहे तो काय वेगळाच आहे. एकदम गोड आंबा आणि एकदम मस्त पाड आपल्याला सापडलेला आहे. तर करवंद पण सापडलेले आहे. तर फिरत आहे, बघूया किती आपण करवंद जमा करतो. असंच आपला भटकंतीचा व्हिडिओ येतच राहतील, वेगळे ब्लॉग येतच असतात. तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला ज्याने केलं नसेल तर, आणि कमेंट करून नक्कीच सांगा जा की आपले व्हिडिओ कसे असतात आणि कशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवले पाहिजे ते पण आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याला आम्ही पण बनवू. तर नक्कीच सांगा. खातो आंबा मस्त. तर रस पण एकदम गोड आहे. बायको इकडून आले आहे, तर ते पण आंबा पाहत आहे, त्याला सापडत नाही. टोपले ते कच्चेच आंबे तोडले आहे वाटतं. तर कैऱ्या तोडून घेतल्या काय पिकवायला. तो आंब्यावर काय चक्कर येतो काय माहिती. त्याला बायकोला आंबा दिला, खुश झाली आहे. कशी काय खाती, गोड आहे का? कातडी नको खाऊ.
बायको खुश झाल्या. निखिल तिकडं उतरत आहे झाडावरून. दर तुला हां तर निखिल एक आंबा द्याला. करवंद इकडं हिचं आंब तोडून घेतलं आहे काय. चला असंच रानात आल्यावर जे काय रानामध्ये भेटणारे फळं करवंद त्यांचाच आस्वाद घेत आहे. तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. बायको आजूवरती पाहत आहे आंब्याचं कुठं आंबा पडतो का. ते लय गोड लागला आहे. निखिल इकडं पिकून खात आहे काय. तर इकडं बायको खात आहे मस्त आंबे एकदम गोड लागला आहे. ते फार जीभ चाटू चाटू खात आहे. जीभ बाहेर काढते. एकदम मस्त आंबा आहे वाटतं. निखिल तर इकडं फार चुंबून खाला आहे. दुपारचे 12 वाजले आहे आणि डायरेक्ट सूर्य डोक्यावर आला आहे. त्यामुळं झाडाची सावली डायरेक्ट खोडापाशी आणि इथं खोडापाशी आम्ही करवंद आणि आंबे ठेवले आहे. आणि इथं मोहाचं झाडाचं थोडंसं आम्हाला भाजीसाठी फळं तोडत आहे मित्रांनो. निखिल आणि बायको या ठिकाणी मोहाच्या झाडाचे फळं त्याची भाजी करतात, रानभाजी. तर ती पण सापडली आम्हाला मित्रांनो. ते पण येत बायको तोडीत आहे. इकडे ते तोडले आहे त्याच्यातून चिक वगैरे तर निघतोच. अशा पद्धतीने इथं मोहाचं झाड आहे. इथं वरती चढलं आताच मित्रांनो आणि इथे आता तोडले आहे बघा. त्याच्यातून चिक वगैरे तर निघत आहे. अशा प्रकारे मोहट म्हणते त्याला. तर आपल्या चॅनलवर याच्या भाजीचा रेसिपी व्हिडिओ आहे. तर ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांनी नक्कीच बघा. वरती आय बटनावर त्याची लिंक आहे. नक्कीच तो व्हिडिओ पण बघा मित्रांनो. बघा इथं तोडायचं अजून काम चालूच आहे मोठं. कारण जंगलामध्ये आम्हाला सापडले योगायोग आमचा. तर अशा पद्धतीने मोठं वगैरे तर अशा पद्धतीने आम्हाला सापडले आहे. फिरता करवंद वगैरे आंबे वगैरे सगळ्यांचाच आपण आस्वाद घेतला. ऊन पण खूप झालं आहे. दुपारची वेळ आहे. दुपारी जवळपास 12 वाजले आहे. त्याच्यामुळे सूर्य डोक्यावर आला आहे. त्यामुळं घाम तर निघतोच मित्रांनो. तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. इथं मोहाच्या झाडाखाली निवांत बसलं आहे. हे मोहाचं झाड आहे. करवंद वगैरे तोडले आहे आणि याच्यामध्ये आंबे वगैरे सर्व काय तोडून ठेवलं आहे. आणि इकडे बायकोन ते जे मोठं आहे ते तोडत आहे. मी बसलो आहे. दुपारची वेळ आहे. या निसर्गाचा आनंद घेत निसर्गामध्ये असणारे करवंद आंब तर त्यांचा पण आस्वाद घेतला मित्रांनो. तुम्ही पण व्हिडिओ बघत आहात तर नक्कीच सपोर्ट करत जा. तर असंच सपोर्ट पुढे पण राहू द्या. कारण नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन प्रेरणा नवीन कमेंट करत जा. नक्कीच. चला आता पुढे प्रवास करतो मित्रांनो. चला आज राजूरची यात्रा पण आहे. 20 मे आहे. तर यात्रेत पण जायचं आहे. तर तिथे पण जायचं आहे. निखिलने आता मोठाचा गथोडा बांधला आहे. तर याच्यामध्ये पूर्ण इतके मोठं घेतले आहे मित्रांनो. चला आता जाऊया. चला बायको पण आली आहे. सोबतच जाणार आहे सगळे. अशा पद्धतीने मित्रांनो झाडाखाली बसला आहे. तहान पण लागले. गाडी तर तिकडं 1 किलोमीटर लांबच लावली आहे. आणि पूर्ण या जंगलात आम्ही फिरलो आहे मित्रांनो. मग कसं काय वाटलं आज करवंदा येऊन. भारी वाटलं. तर आज थोडा ऊन झाल्यावर थकवा आला. ऊन झाल्यामुळे थकवा आला आहे मित्रांनो. थोडंसं पाणी पण प्यायचं आहे. पण बाटली सोबत नाही आणली पाण्याची नाही का. निखिल तो ताण लागली की नाही. निखिलला पण ताण लागली आहे. तर आज खाऊन काय ताण जात नाही. तर तोंडाला कोरड पण पडते करवंद वगैरे आंबे वगैरे खाऊन. चला आता बघा व्हिडिओ कंटिन्यू. मित्रांनो बघाल तर पुढे समोर दिसलेला डोंगर बिंगर एकदम मस्त कडाक्याचं ऊन आहे. पण निसर्ग एकदम क्लिअर दिसतो. या भागामध्ये वातावरण एकदम क्लिअर. पूर्ण झाडं हिरवीगार निसर्ग एकदम मस्त. पावसाळ्यामध्ये तर काय बोलूच नका मित्रांनो या भागात. मित्रांनो आता जातो. चला आता पुढील प्रवासाला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने आम्ही चाललो आहे उन्हात अनात. कारण रानाची जो काय आनंद घ्यायचा आहे तर ऊन असो पाऊस असो वारा असो तर प्रत्येक जे काय कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये
आपल्याला फिरावंच लागतं व निसर्गाचा आनंद पण घेता येतो. चला आता सावली आहे, काय ठिकाणी झाडं आहे, इकडं थोडी थंड हवा आहे त्यामुळे बरं वाटतं. मित्रांनो करवंद घेतले आहे सोबत. तर चला घरी रोशन पण आहे, त्याला पण आपण करवंद नेऊया. चला अशा उन्हात तानात फिरावं लागतं. निखिलच्या डोक्याला टोचत त्यामुळे त्या वडाची पानं घातली आहे. बायकोन पण वडाची पानं घेतली आहे. चाललो आहे आता, गाडी तिकडे लावलेली आहे तिकडे. करवंदीचं झाडं आहे पूर्ण. तर अशा उन्हात तानात करवंद खायला यायचं पण सोपं नाही मित्रांनो. तर इथं आम्ही गाडी झाडाखाली लावली आहे. निखिल आणि बायको इकडं आले आहे झाडाखाली. गाडी इकडं लावली आहे आम्ही. उन्हाळ्यामध्ये काय निखिल बघा इथं बायको काय पत्रवळी तयार करते काय. तर वडाच्या पानाची पत्रवळी करायची आहे त्याला. काय पत्रवळी बनवायची, टोपी बनवायची काय, टोपी बनवायची आहे तिला. नेमकं काय करणार आहे काय माहीत. आता बायको कशी बनवते टोपी. बनवली टोपी, आता झाली राणी. मित्रांनो आपण फायनली जे काय करवंद वगैरे आणून आता पूर्ण इकडं रस्त्याकडेला आलेला आहे. इथून गाड्या चालूच आहे. तर मित्रांनो चला आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. आता गाडीवरती आपण तयार झालो आहे जाण्यासाठी. थोडंसं विश्रांती केली आणि टरबूज पण खाल्लं. तर बायको तिकडं झाडाखाली आहे, तिला पण बोलून घेतो. तर मित्रांनो चला आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तर तुम्ही कमेंट नक्कीच करा. आता पुन्हा आपले व्हिडिओ नवनवीन येणार आहे. तर बरेचसे मित्र वाट बघत होते. तर खास सर्वांसाठी आपण व्हिडिओ बनवत आहे. नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ पण शेअर करत जा. सगळ्यांना बाय बाय.